राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे। त्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला। एसटी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या IT सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी आज केली। यावेळेस ते बोलत होते। यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटीचे अधिकारी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या दररोज साधारणपणे 55 लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एसटी बसमधील प्रवासी अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे या उद्देशाने AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली नव्या बसेसमध्ये लावण्यात आली असल्याची माहिती दिली। चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालीवर देखरेख करणाऱ्या CCTV कॅमेऱ्यासोबतच वायफाय, LED स्क्रीन, GPS प्रणालीसह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील या बसेसमध्ये लावण्यात आली आहे। यामुळे महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करणं शक्य होणार आहे। चालकाला गाडी चालवणं अधिक सोपं होणार आहे। चालकाने मद्यपान केलं असेल किंवा त्याला झोप लागली असेल तरीही सायरनद्वारे तात्काळ सबलता नसल्याची माहिती या निमित्ताने दिली। श्री प्रताप सरनाईक यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे ही प्रणाली बसवण्यात येत आहे। त्यांनी भविष्यामधील बदलांचा विचार करून एसटीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतला आहे, असे गौरवोद्गार यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी काढले। परिवहन महामंडळाच्या या स्मार्ट बसमध्ये प्रगत चालक सहाय्यक प्रणाली आणि चालक निरीक्षण कॅमेरे बसवण्यात आले आहेत। तसंच 360 अंशातील सर्व माहिती चालकाला देणारे ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसवण्यात आले आहेत। याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये प्रवासी भागात 2 समोर आणि पाठीमागे प्रत्येकी 1 कॅमेरा बसवण्यात आला आहे। देशामध्ये पहिल्यांदा स्मार्ट परिवहन सेवा आज सुरू झाली आहे। याबद्दल मी मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो। मी स्वतः बसमध्ये पाहिलं, त्यामध्ये सगळे CC कॅमेरे आहेत। AI चा अंतर्भाव या ठिकाणी करतायत। ड्रायव्हर जर झोपला असेल ते ताबडतोब निदर्शनास येणार। ड्रायव्हर फोनवर बोलत असेल ते निदर्शनास येणार। ड्रायव्हरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे। प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे। विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुलप्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते। याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील, होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील। प्रामुख्यानं आजपर्यंत एसटीच्या बसेसमध्ये CCTV कॅमेरा किंवा GPS यंत्रणा म्हणजे अत्याधुनिक जी बस हवी होती ती अद्यापर्यंत केली गेली नव्हती। परंतु स्वारगेटच्या घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेनं पाऊल उचलली। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा आणि आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांना सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आणि एसटीचा प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीनं एसटीची नवीन बस ही आली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून आज आम्ही 3000 बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। आम्ही कंपन्यांना सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे CCTV कॅमेरा आत आणि बाहेर असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर GPS यंत्रणा असणं गरजेचं आहे। ह्या बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा कधी कधी बस ड्रायव्हर हा दारू पिऊन गाडी चालवायला बसलेला सुद्धा निदर्शनास आलेला आहे। तर काही अशा गोष्टी आहेत, वायफायच्या सुविधा आहेत त्या एसटी प्रवाशांना बसमध्ये मिळत नाही। या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे AI तंत्रज्ञानावर आधारित ज्या ज्या सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना दुसऱ्या खाजगी बसेसमध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या अशा पद्धतीनं आम्ही ती रचना करतोय। आमच्याकडे आता अंदाजे जवळजवळ 15,000च्या आसपास बसेस स्वतःच्या आहेत।